चला चला धोत्रे हर्डीकर या या इकडं या या अरे ऑस्ट्रेलियाच्या गाढवा अरे ये ना समोर ये अरे असा उंदरासारखा लपतोस काय हिम्मत असेल तर बाहेर ये असं समोर ये Why are you shouting? Here, have your plate. ही आमची ताटली तुझ्याकडे कशी आली का किल्ली चोरलीस तशी ताटली ही चोरलीस तू अहो मी काय म्हणते तुम्ही गप्पा बसा ईश्वरा आमची ताटली सकाळपासून हीच तर ताटली शोधते मी खरंच कावळ्यांनी टाकली काय तुमच्या अंगणात रे बाई कावळे म्हणजे कावले हो 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 कावळेच काय उच्छाद मांडलाय कावळ्यांनी तुला सांगू खायला काही मिळालं नाही ना की धडाधड ताटल्याच उचलून घेऊन जातात निषेध म्हणून हो का बरं झालं बाई पण ताटली मिळाली ते धन्यवाद बरं का या उद्धट आणि उर्मट मुलाला धन्यवाद बोलायची काही गरज नाहीये ईश्वरा Actually, the plate. धोत्रे ह्याला समज द्यायला बाहेर पडलायत ना तुम्ही मग ताटली बिटलीच काय घेऊन बसलाय हो मी काय म्हणतो चावी चोरणं वगैरे हे तुमच्यासारख्या चांगल्या मुलाला चांगल्या घरातल्या माणसाला शोभतं धोत्रे तुम्ही त्याला दम द्यायला आलायत का गुदगुल्या करायला आलायत अरे हो अहो चोरी केली त्यानं खडसावून जाब विचारा त्याला हो 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 विचारलंच पाहिजे विचारलंच पाहिजे काय रे तू यांची किल्ली चोरलीस त्या दिवशी अहो चोर कसा मान्य करेल मी सांगतो काय झालं ते हा हे कधीही खोटं नाही बोलत सत्याची कास धरून आहे मी म्हणूनच लोक मानतात मला मानलंच पाहिजे मानतात म्हणजे काय मानतातच होय की नाही हर्डीकर मानतात ना हो हो म्हणतात मानतात म्हणतात हो मानतात आणि यांची तत्व माहितच आहेत तुम्हाला हो अगदी सगळी माहिती आहे अहो ओरडताय ना तो वाट बघतोय अरे तुला तर आयुष्यभर लक्षात राहील अशी शिक्षा ठोठावली पाहिजे परत जर माझ्या घराकडे मान वर करून बघितलंस तर सोडणार नाही मी तुला सोडणार नाही सोडणार नाही म्हणजे Chances take. Please stop it. Stop talking. I can't understand anything you are saying. Okay? So please, Kalel asa bola. You get that? Or else don't speak at all. Okay? माझ्याशी उंच आवाजात बोलतोयस विश्वासराव केतकरांची हुज्जत एवढं धारिष्ट्य धोत्रे अहो बघताय काय शुंभासारखे तुम्हाला काय इथं त्याचा सत्कार करायला बोलवलेलं नाहीये तुम्ही किल्ली मागू शकला असतात आप्पांकडे मीटर रूमची सत्यानाश विद्युत कक्ष हा तेच विद्युत कक्ष मध्ये चोरी करायची काय गरज होती All right, enough is enough. मी कीज मागला आलो तर तुम्ही देणार no. You won't give me because you want everyone to be Marathi dictionary and I am not. Marathi बोलता नाही जमत. But that is my problem. What is wrong with you? तुम्ही का चिडता? का चिडता म्हणजे मराठी भाषेचा आणि भारतीय संस्कृतीचा अपमान करणारी गाढवं जर डोळ्यासमोर आली तर संताप होणार नाही का मग Okay. But सगळा तुमच्यासारखा नाही possible. Okay? You got it, old friend? हीच संस्कृती जबाबदार आहे तुझ्या या वागण्याला कुठल्याही वयाच्या माणसाला मित्र समजून त्याची थट्टा करतात तुझ्यासारखे परदेशी कांगारू संस्कारच केले नसतात ना आई वडिलांनी Okay, excuse me. मी तुमचा ऐकणार, okay? But first, you need to talk peacefully. Please, ओरडू नका. Please don't shout. मी कसं बोलायचं हे तू मला समजावणार अरे कोण समजतोस कोण रे तू स्वतःला Okay, uncle, you need to calm down a bit. You get that? हर्डीकर धोत्रे
अहो तुमच्या समोर माझा धडधडीत अपमान करतोय हा, आणि तुम्ही नुसते शुंभासारखे बघत काय उभे राहिलाय? अहो बोला काहीतरी बोला. अहो या मुलांना अजून काय करायचं वाट बघताय तुम्ही? हर्डीकर, अरे देवा, काय झालं? हर्डीकर, आप्पा जाऊ द्या ना आता, काकांची तब्येत बिघडली, तुमचाही आवाज बसलाय. तुम्ही विश्रांती करा बघू. हर्डीकर नाही, नाही हर्डीकर नाही, त्याला घरी घेऊन जातो. नाही हर्डीकर नाही. सांभाळू ना. थांबा थांबा अहो सावकाश. हर्डीकर, थांबा साव. हे औदत्य भागात पडेल तुला. याची फार मोठी किंमत मोजावी लागेल, लक्षात ठेव. आरामात भाई, शांत हो, शांत. Why did they run away now? भाई जाऊ दे ना, आपण सुटलो ना. But this is not right. He is an irritating person. You get that? हो भाई. Museum ला जायचा होता. But see, I'm late now. भाई मी काय बोलतो, आज इथेच कुठेतरी फेरफटका मारूया काय? Fine, fine. Let's go. हा भाई चलिए. मूर्ख कुत्ता, गाढव लेकाचा, अक्कल शून्य, आगाऊ, बाजार मुलगा. मी सोडणार नाही याला. अहो घसा बसलाय, तुम्ही पण शांत बसा जरा. आप्पा तुम्ही आधी पाणी घ्या. पाणी. गरम पाणी आहे ना, गरम पाण्याने घशाला आराम पडेल. अगं बाई हो का, विसरले. अहो थंड पाणी प्या, डोकंही थंड राहील चांगलं. अगं बाई हो का, घ्या. त्यापेक्षा हळद दूध घेता का आप्पा? हा आता आणते, लगेच आणते. हळद. काही नको हळद दूध वगैरे, तुम्ही आपली तुमची कामं करा. जा. हो हो वहिनी हळद दूध नको. सई, तू असं कर, तू ताबडतोब आयुर्वेदिक भांडारात जा आणि पंचकाष्ठ घेऊन ये. त्याचा काढा घेतला की माझा आवाज सुटेल. हा हो हो, तुम्ही थोडा वेळ विश्रांती घेता का आप्पा, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. हो, चालेल, चालेल. हा, शांत पडा. हा, हळू. चादर आणू का मी? अगो बाई मी विचारत काय बसले. घ्या चादर घ्या. हा, आणि शांत पडा, म्हणजे अगदी बरं वाटेल तुम्हाला. अगं नको ग, चादर वगैरे काही नको मला. नको, चादर नको. चादर नको. हा, हे घ्या, पायाखाली उशी घ्या, पायाखाली उशी अगं घ्या. काय पाय, अहो, घ्या. नाही ग, अगं पाय कसले ओढते. अहो, बर नको नको नको. तुम्ही मला इथे शांतपणे विश्रांती घेऊन देणार आहात का मी आतमध्ये जाऊन पडू? नाही नाही नको, तुम्ही शांतपणे इथेच पडा. आम्ही दोघे आत जातो. जा, जा. हा, जा लवकर जा. येस आहे. सुटलो बाई एकदाच. केवढा गोंधळ घातला यांनी. थोडक्यात वाचलो आजी आज आपण. तर काय. बरं ते जाऊ दे, तू विश्रांती घे, मी ते पंचकाष्ठ घेऊन येते. हो हो बर, जा. लवकर या. आणि हो हो. मूर्ख कुत्रा, गाढव लेकाचा, अक्कल शून्य, आगाऊ, बाजार मुलगा. मी तर What's wrong with the light, mate? कटिंग. Cutting. अरे अर्धा ग्लास चहाला आपल्याकडे कटिंगच बोलतात ना. गरम आहे. ए भाई, तू चहावर कर ना डॉक्युमेंटरी. सॉलिड ऑइल एक नंबर. That old bloke.
जे काम साठी आलो ते करू देत नाही. I wasted so much time because of him. त्या म्हाताऱ्याचं नाव नको रे काढू तू. चहाची चव जाते माझ्या. I just don't get it. What is his problem exactly? He's totally after me. हा? मागे लागलाय. मागे लागणार ना भाई. अरे भाई तू इम्पोर्टेड आहे इम्पोर्टेड. हाच तर तुझा प्रॉब्लेम आहे. Problem. ते सोड रे तू चहा घे. I'm not in a mood. Just keep it. I'll go home. उद्या start करूया. ओके Yeah. ठीक आहे. मी पण घरी जातो. आणि तू एकदम झाला ना सेटल नीट. Yeah, almost. हा आणि काय लागलं तर सांगा मला. Yeah. Thanks, mate. चल. आबा 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 What happened, mate? Are you okay? आबा 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 ए थांब, मला बोलू दे ना त्याच्याशी. कृष्ण विलोभनीय. Uncle, actually, I had no intention to hurt him. The thing is, नाही नाही नाही, एक्सलंट. अवॉर्ड विनिंग काम केलंस तू. त्या स्वदेशी केतकरांसमोर सगळ्यांची बोलती बंद होते. तू तोडीस तोड उत्तर दिलंस. आजपर्यंत कोणी केलं नाही ते तू करून दाखवलंस. हार्टली कॉंग्रॅच्युलेशन्स. क्या बात आहे. शेरात सवाशेर मिळतोच कधीतरी. तू एकदम बेस्ट काम केलंस. म्हणून मुद्दामून तुझं अभिनंदन करण्याकरता म्हणून मी इकडे आलो. मी तर म्हणतो तू घरीच चल चहा प्यायला. मी बायकोला सांगतो मस्तपैकी गरमागरम भजी करायला. भजी हा, भजी भजी भजी. no, thank you, uncle. तुला भजी आणि चहा चालत नसेल तर आपल्याकडे तशी वेगळी सोय आहे बरं का. हा तर तू ऑस्ट्रेलियामध्ये असल्यामुळे तुला या अशा सगळ्या सवयी असणारच. हं? I didn't get you. मदिरा मदिरा रे. बिअर प्यालाय. Oh, okay. Beer, okay. No, thank you, uncle. Thank you. पण तुला कधी वाटलं ना तू बिंदास माझ्याकडे येऊ शकतो बिअर प्यायला. Sure. आणि 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 कॉंग्रॅच्युलेशन्स. भाई तू जिंकलस भावा जिंकलस. अरे धोत्रे सारख्या माणसाने तुझी तारीफ केली भाई. एक नंबर भाई. That oldie could not control because of me. ते सई आत घेऊन गेलं, so he was pacified a bit. सही हा सही. सईने जाणच इम्प्रेस केलंय तुला. तू इथे नक्की डॉक्युमेंटरी करायला आला ना का पोरगी पटवून द्यायची. Just shut up. I'm here just for the documentary and then I'm gonna fly off. नाही फ्लाय भाई तुमची जोडी एकदम फ्लाय होणार. I'll hit you with this. ते मी लिहून देतो भाई. लिहून घे. लिहून घ्या आपल्याकडून मस्त एकदम तुझा. चल रे. आणि भाई घरी काय नाही जाताना घेऊन जा. हा Yeah. सही. After you. तुम्ही जा. No, please, after you. तुम्ही जा. म्हणून म्हणत होते की तुम्ही जा आधी. झाली ना धडक. Exactly. Even I was trying to avoid this. You are so much like your oldie. तू oldie सारखा. कोण ओढली. ओल्डी म्हणायचं नाही हा. आप्पा म्हणतो आम्ही त्यांना. Okay, fine, whatever. But तू त्यांच्या सारखा. हो आहेच. आणि या गोष्टीचा अभिमान आहे मला. But since day one, he is mad at me. All I did was ask him the address, and he lost it. After that, the meter room key thing happened. I have no chance to explain myself. आप्पांचा जरा खरंच जावं असं वाटतंय का तुम्हाला. Honestly, yeah. मग तुम्ही घेतलेली ती मीटर रूमची किल्ली परत आणून द्या त्यांना. But he won't listen to me. ऐकणार नाही. आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या व्यक्तींशी बोलायची एक पद्धत असते. तुम्ही जर त्यांच्याशी शांतपणे बोललात तर तुमचं म्हणणं का बरं ऐकून घेणार नाही ते. तुम्ही एक पाऊल पुढे आलात तर तेही एक पाऊल पुढे येतील.
पाऊल यू मीन स्टेप. हो, आणि कोणतीही गोष्ट चांगल्या मनाने केली ना की त्याचा प्रतिसाद सुद्धा चांगलाच मिळतो. It's wonderful. I mean, I like it. Your language, Marathi, खूप छान. ऐकत राहावंसं वाटलं. ऐकून काही होणार नाहीये. डोक्यात काही शिरलंय का? Yeah. I got it. आणि मराठी बोलायला शिका आता, नाहीतर तुम्हालाच प्रॉब्लेम होईल. Sure, I'll learn. Marathi शिकणार. I'll learn. Anyways, I wanted to say sorry. हा, माफ करा किंवा क्षमा असावी असं म्हणतात मराठीत. माफ करा, क्षमा असावी. क्षमा असावी. क्षमा असावी. क्षमा असावी. क्षमा असावी. Okay. Finally, some good light. नमस्कार, अप्पा केतकर बोलतोय. हॅलो. अहो नीट आवाज येत नाहीये. हॅलो. अप्पा केतकर बोलतोय, पारला पूर्वेतून. कोण? अहो नीट काय कळत नाही हो. अहो मांजरी सारखा आवाज येतोय. बस टायमाची खोटी करू नका. अप्पा केतकर बोलतोय. स्वदेशी केतकर का? हो. अरे नमस्कार नमस्कार. हो, मला तक्रार द्यायची ते लिहून घ्या. हे बघा, तुम्ही आधी ताबडतोब इकडे निघून या. एका परदेशी घुसखोराची तक्रार मला नोंदवायची आहे. सांगा ना अप्पा, काय झालंय? हो, आमच्या घरी चोरी झाली आहे. तुम्ही ताबडतोब निघून या इथे. मी वाट बघतोय. हो हो हो. मला मेलीला कुठून अवदस आठवली आणि त्या लेकराला भजी द्यायची बुद्धी सुचली असं झालंय. आता आमचा आघ्या वेताळ काय करतो कुणास ठाऊक. पोलीस कोठडीची हवा लागल्याशिवाय वटणीवर येणार नाही ते कांगारू. फार उड्या मारतो काय. आता बघ. अहो, तुम्ही काय अशा चक्रा मारताय? आता चक्रा मारणार आहे ते ऑस्ट्रेलियाचं गाढव पोलीस कोठडीत. खरंच? हा. खरंच सोडू नका त्याला. चांगला धडाच शिकवा मी तर म्हणते. आयुष्यभर लक्षात राहील अशी अद्दल घडणार आहे. हे बघा हे सगळं कसं तपशीलवार लिहून काढलंय मी. छान. आप्पा, पंचकाष्ट आणलंय, मी काढा करून आणते. त्या आगाऊ कार्ट्याला शिक्षा झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाहीये. हे बघ सई, मी तुला वाचून दाखवतो. अहो, घसा बसलाय ना तुमचा, वाचून काय दाखवताय? हे बघा, घसा बसू दे नाही तर ताप येऊ दे. ताप तर आमच्या डोक्याला झालाय. अहो, सई आहे ना, ती वाचून दाखवेल ना. सई वाचून दाखव ग. माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ऑस्ट्रेलियाहून आलेल्या नचिकेत देशपांडे नावाच्या मुलाने आमच्या विद्युत कक्षेच्या किल्ल्यात चोरून फक्त मलाच नाही तर माझ्या पूर्ण कुटुंबाला मनस्ताप दिलाय. आता गेलाच म्हणून समजा पोलीस कोठडी. पण आप्पा, पोलीस तक्रार म्हणजे बऱ्या बोलानं वटणीवर आलं नाही ते गाढव. आता कायदा धडा शिकवेल. अजून कसे आले नाहीत हवालदार वाडेकर? अहो येतील ते. तुम्ही शांत बसा ना जरा. नाही, पोलीस जर वेळेवर आले नाहीत तर पोलीस ठाण्यात जाऊन त्याला घेऊन येईन इकडे मी. अहो, पण येतील ना ते. अहो आजी, अगं आत्ताच तो नचिकेत भेटला होता. त्याला मी सांगितलं की घेतलेली किल्ली परत कर म्हणजे हे प्रकरण मिटेल. पण आप्पांनी तर थेट पोलीस तक्रार. यांचं सगळं थेटच असतं ग.
कोण सांगणार? बिचारा नचिकेत, हा शनी त्याच्या राशीला लागलाय हे माहीतही नसेल त्याला.